हल्ली अनेक ठिकाणी भटकी कुत्री नागरिकांना झुंडीने लक्ष करत असल्याच्या घटना अनेकदा कानावर येतात. ही कुत्री जर माणसावर असा हल्ला करत असतील तर इतर प्राण्यांचं काय, या प्रश्नांचं उत्तर उत्तर प्रदेशच्या बुलंद शहरातील या घटनेमुळे मिळतंय. या भटक्या कुत्र्यांनी गायीच्या वासरावर हल्ला केलाय. खुर्जा नगरपालिकेतील फत्तोबावली गेट परिसरातील ही घटना. शांत बसलेल्या वासरावर कुत्र्यांच्या या कळपानं अचानक हल्ला केला आणि अक्षरशः त्याच्या शरीराचे लचके तोडायला सुरुवात केली. आता या घटनेनंतर तरी संबंधित प्रशासनानं अधिकाऱ्यांनी या संदर्भात दखल घेऊन या खुनशी कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वाढली. आभाळ कोसळलं म्हणत पळत सुटणाऱ्या भित्र्या सशाची गोष्ट सर्वांनीच लहानपणी ऐकली असेल. पण जर खरंच रस्त्यानं जाता जाता आसमानी संकट कोसळलं तर मंडळी, या दृश्यांमध्ये कोसळलेलं संकट आभाळातून नाही तर इमारतीच्या पूलमधून कोसळलं. पावसामुळे आलेल्या पुरात अनेकांना वाहून जाताना आपण पाहिलं असेल. पण म्यानमारमध्ये लोक इमारतीच्या पूलमधून कोसळलेल्या पाण्यात वाहून जात आहेत. भूकंपाच्या हादऱ्यामुळे ही घटना घडली. कोणालाही असं संकट आपल्यावर ओढवेल असा अंदाज नव्हता. स्वतःला वाचवण्यासाठी नागरिकांनी त्या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा जोर इतका होता की नागरिक या पाण्यामध्ये वाहून गेलेत. म्यानमारमधली ही दृश्य आपण पाहतोय. पाणी कोसळलं आणि त्यामध्ये लोक वाहून गेले. शुक्रवारी म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपावेळी तिथल्या एका टॉवरचा व्हिडिओ हा सध्या तुफान व्हायरल होतोय. आता हे कपल बघा, टॉवरच्या टॉप फ्लोअरच्या स्विमिंग पूलमध्ये अगदी मनमुराद पोहण्याचा आनंद घेत आहेत. मात्र अचानक यावेळी स्विमिंग पूलमधल्या पाण्यात उंच लाटा उसळू लागल्या. तेव्हा कपलच्या काळजाचा ठोका चुकला. त्यांच्यासोबतच्या एका सहकार्यालाही भूकंपाची चाहूल लागताच त्यांनीही तातडीनं त्या ठिकाणाहून पळ काढला. यावेळी स्विमिंग पूलमधील पाणी चक्क बिल्डिंगमध्ये शिरताना पाहायला मिळालं. यावरून आपल्याला या भूकंपाच्या तीव्रतेचा अंदाज येऊ शकतो. या भूकंपामुळे म्यानमारमध्ये मोठी जीवितहानी आणि वित्तहानी सुद्धा झाली. मंडळी, एखादी व्यवस्था एखाद्याचा कसा जीव घेते हे दृश्य याचं जिवंत उदाहरण आहे. नवजात बालकाचा जन्म घेताच त्याचा मृत्यू झालाय. तर हे दृश्य आहेत मध्य प्रदेशातल्या रतलाममधली. प्रसूती वेदना होत असताना गर्भवती महिलेला तिचा पती चक्क हातगाडीवरती घेऊन जाताना पाहायला मिळतोय. खरं तर प्रसूती वेदना होत असताना गर्भवती महिलेला 2 वेळा हॉस्पिटलमधून परत पाठवण्यात आले होते. तिसऱ्या वेळेस महिलेची रस्त्यामध्येच प्रसूती झाली. त्यानंतर नवजात बाळाचा मृत्यू झाला. 23 आणि 24 मार्चच्या रात्रीची ही घटना आहे. विशेष म्हणजे 2 वेळेस गर्भवती महिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्यासाठी आली होती. पण नर्सने महिलेची तपासणी करून 1 ते 2 दिवसानंतर प्रसूती होईल असं सांगून तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यास नकार दिला. नर्सच्या या निष्काळजीपणामुळे चिमुकल्याला मात्र आपला जीव गमवावा लागलाय. या प्रकरणी नर्सला निलंबित करण्यात आला असून या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत. मात्र केवळ निलंबनाने त्या बाळाचा जीव परत येणार का, हा सवाल सर्वांच्या मनात उपस्थित होतो. ते म्हणतात ना, तुम्ही प्रसंगावधान राखलं तर आयुष्यातील प्रत्येक संकटावर तुम्ही सहज मात करू शकता. आणि याचाच प्रत्यय या व्हिडिओत घडलेल्या घटनेला पाहून येतो. ही घटना आहे हिमाचल प्रदेशमधली थियोकच्या रहिघाटीतली ही घटना आहे. मंडळी, तर होतं असं की एक खाजगी शाळेची बस मुलांना शाळेत नेण्यासाठी उभी असते. बसमध्ये जवळपास 40 विद्यार्थी असतात. यावेळी बसचा चालक आणि कंडक्टर बसच्या बाहेर उभं राहून मुलांची वाट पाहत असतात. तेव्हाच अचानक ही बस आपोआप सुरू होऊन पुढे जाते. बसचा वेगही वाढतो. बस चालक आणि कंडक्टर बसला पकडण्याचा प्रयत्न करतात, पण तो व्यर्थ ठरतो. बसमध्ये बसलेले चिमुकले आरडाओरड करायला लागतात. अगदी तेव्हाच बसमधला एक विद्यार्थी ड्रायव्हरच्या सीटकडे धाव घेतो आणि बसला ब्रेक लावतो. त्यामुळे पुढील अनर्थ टळतो आणि परिस्थिती नियंत्रणात येते. या मुलानं वेळीच प्रसंगावधान राखल्याने त्याचा आणि इतरांचाही जीव वाचला. रस्ते प्रवास असुरक्षित बनलाय का, असा सवाल निर्माण करणाऱ्या घटना रोज घडतात. घरातून बाहेर निघालेली व्यक्ती परत सुरक्षित येईल याची हमी देता येत नाही. अशीच एक घटना गुजरातच्या अहमदाबादमध्ये घडली. बसस्थानकाजवळ एक बस उभी होती. काही प्रवासी बसमध्ये चढत होते. मात्र तेवढ्यात मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने बसला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती, उभी असलेली बस जागेवरून हलली. बसमध्ये चढणारे प्रवासी यामुळे पडले. तर दुर्दैवाने कारमधील एका व्यक्तीचा यामध्ये मृत्यू झालाय. त्यामुळे वेगाची मस्ती जीवाला आपल्याच कोणाच्या तरी जीवावर उठू शकते, एवढं मात्र नक्की.
चोरट्यांना आता देवाचीही भीती राहिलेली नाही. अजूनपर्यंत मंदिरातील दानपेटी तसेच वस्तूंची चोरी होत होती, पण इथे तर चोरट्याने देवाची मूर्तीच पळवली. बांगलादेशच्या खुलनामधील ही दृश्य आहेत. आर्य हरी सभा मंदिरात एक व्यक्ती आला, पण तो दर्शन घेण्यासाठी नाही तर देवालाच सोबत घेऊन जाण्यासाठी आला. तो दुसरा तिसरा कोणी नसून चोरटाच. त्याने मंदिरात श्रीकृष्णाची ब्रॉन्झची मूर्ती बघितली आणि काय, मंदिरातून कृष्णाची मूर्ती घेऊन चोरटा पसार झाला. असं करून चोरट्याने देव देवाऱ्यात नाही या अभंगातील शब्द खरेच केले. आता टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांसोबत वाद घातल्याची आणखीन एक घटना. 2 दिवसाआधीच एका टोल नाक्यावर एका व्यक्तीने टोल देण्यास नकार देऊन कर्मचाऱ्यांवर गोळीबार केला होता. त्यानंतर आताची दृश्य उत्तर प्रदेशच्या अयोध्येमधील आहेत. रौनाही टोल प्लाझावर एका महिलेनं टोल भरण्यावरून चक्क गुंडागर्दी केली. कर्मचाऱ्याने टोल मागितल्यावर महिलेनं पती पोलिसात असल्याचं सांगत टोल भरण्यास नकार दिला. मात्र त्यानंतरही महिलेला जाऊ न दिल्यानं तिनं सुपरवायझरच्या कानशिलात लगावले. त्यामुळे टोल नाक्यावर होणारे वाद बघता खरंच टोल कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न हा आता उपस्थित होतो. बोलत होता मोबाईलवर आणि क्षणात झालं अपहरण. उत्तर प्रदेशच्या दिल्ली सहारनपूर हायवेवरील तरुणाच्या अपहरणाचा व्हिडिओ हा व्हायरल झाला. हायवेवर मोबाईलवर बोलत असताना या तरुणाला 10 ते 12 जणांच्या टोळक्यानं अचानक त्याला मारहाण करत त्याचं अपहरण केलंय. यावेळी तरुणाला मारहाण करत त्याला गाडीत बसवण्यात आलं. मारहाण करण्याच्या उद्देशानं या तरुणाचं अपहरण करण्यात आलंय, कारण कारमध्ये मारहाण केल्यानंतर काही तासांनी या तरुणाला सोडण्यात आलंय. ह्या अपहरण आणि मारहाणीच्या घटनेनंतर नातेवाईकांनी पोलिसात तक्रार केली. या प्रकरणी 3 संशयितांना पोलिसांनी अटक केली. फक्त गुंडच नव्हे तर काही वर्दीचा माज असणारेही गुंडाप्रमाणे वागताना अनेकदा दिसतात. उत्तर प्रदेशच्या आग्र्यात अशाच एका वर्दीचा माज असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकानं दुकानदाराला मारहाण केली. खरं तर पोलीस फक्त नोटीस देण्यासाठी आल्याचं कळतंय. ती घेण्यासाठी दुकानदार बाहेर आला नाही. इतकीच काय ती आगळीक दुकानदार करून घडली. त्यावरून संतापलेल्या या पोलिसानं ग्राहकांसमोरच दुकानदाराला मारहाण करायला सुरुवात केली. वर्दीतल्या माणसानं नागरिकांना सहकार्य करायला हवं, त्याशिवाय सर्वसामान्यांना शांत निर्भयपणे जगण्यासाठी वातावरण निर्माण करायला हवं. मात्र या साहेबांच्या कृतीमुळे आता दहशतच निर्माण झाल्याचं दिसतंय. झुंडशाहीनं दहशत माजवण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते. किरकोळ कारणावरून 10-15 जणांची टोळकी कोणालाही कुठेही गाठून मारहाण, प्राणघातक हल्ले करतात. गुन्हेगारीच्या बाबतीत आधीच कुख्यात असलेल्या उत्तर प्रदेशात तर अशा घटना वारंवार घडल्याचं कानावर येतं. अशीच ही घटना रावतपूर परिसरात घडली. एका टोळक्यानं ढाबा चालकावर जीवघेणा हल्ला केलाय. वेळीच पळ काढल्यामुळे या हल्ल्यातून ढाबा चालकाचे प्राण वाचलेत, तर हल्लेखोरांनी गाडीला लक्ष्य करत तुफान दगडफेक केली. आता या गुंडांच्या टोळीचा पोलीस शोध घेत आहेत.